हॅलो स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशन क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 3rd स्टँडर्ड इंग्लिश मीडियमचा लेसन नंबर 3 आणि या धड्याचं नाव आहे यमक जुळणारे शब्द. यमक जुळणारे शब्द म्हणजेच काय तर रायमिंग वर्ड्स. आता ह्याचं स्पष्टीकरण म्हणजेच एक्सप्लेनेशन काय दिलं आहे बघूया बरं. ज्या शब्दांचा उच्चार एकसारखा होतो परंतु त्यातील पहिले अक्षर वेगळे असते त्यांना यमक जुळणारे शब्द म्हणतात. आता बघा की प्रत्येक जे शब्द असतात त्यांचा जो पहिला शब्द जो असतो, पहिलं अक्षर जे असतं शब्दाचं ते वेगळं असणार. याचाच अर्थ काय की त्याचं जे शेवटचं अक्षर आहे म्हणजेच एंडिंग लेटर जे आहे ते सेम असणार. तेव्हाच तर ते रायमिंग वर्ड तयार होणार ना. म्हणजेच त्याला यमक जुळणारे शब्द असं म्हटलं जाणार. म्हणजे पहिलं अक्षर काही असू दे, अगदी दुसरं अक्षरही काही असलं तरीसुद्धा त्याचं शेवटचं अक्षर जे असणार ते सारखं असलं पाहिजे. आता त्यांनी नमुना प्रश्न म्हणजे काही एक्झाम्पल दिलेत ते आपण पाहूया. पहिला प्रश्न दिलेला आहे त्यांनी, गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा म्हणजे इथे ग्रुपमध्ये शब्द दिलेले आहेत, त्याच्यात वेगळा जो शब्द आहे तो तुम्हाला ओळखून दाखवायचा आहे. ऑड मॅन आउट आपण म्हणतो नाही का, तसं. आता पहिला बघा, पर्याय क्रमांक 1 काय दिलं आहे, शाळा. पर्याय क्रमांक 2 माळा. पर्याय क्रमांक 3 धागा आणि पर्याय क्रमांक 4 वाळा. आता हे तर बघूनच तुम्हाला कळतं आहे की यांचे एंडिंग लेटर सर्वांचे ळा 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 आहेत, फक्त पर्याय क्रमांक 3 सोडला तर. कारण पर्याय क्रमांक 3मध्ये धागा दिले आहे तर एंडिंग लेटर बघा त्याचं गा येते आणि बाकीच्या सर्वांचं ळा येते. याचाच अर्थ धागा हा जो शब्द आहे हा गटात न बसणारा आहे. ठीक आहे, म्हणून याचा जो उत्तर आहे या प्रश्नाचं गटात न बसणारा शब्द तो पर्याय क्रमांक 3 आहे. आता पुढे पाहूया काय दिले. दिलेल्या शब्दाचा यमक जुळणारा शब्द निवडा. म्हणजे त्यांनी एक शब्द दिलेला असणार आणि त्याचा यमक जुळणारा म्हणजेच रायमिंग वर्ड तुम्हाला शोधायचा आहे. आता इथे त्यांनी हा शब्द दिलेला आहे वाडी. आता वाडीशी यमक जुळणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर त्यांनी दिलेले आहेत खाली बघा पर्याय. पर्याय क्रमांक 1 वाणी, पर्याय क्रमांक 2 झाड, पर्याय क्रमांक 3 माळी आणि पर्याय क्रमांक 4 खाडी. आता याच्यात आपल्याला कळते की डी जो साऊंड आहे, एंडिंगचं जो लेटर आहे डी, तर तसंच डी अक्षर आपल्याला या सगळ्यांमध्ये कुठे दिसतंय ते सगळ्यात पहिलं पाहून घ्यायचं. तर ते आपल्याला दिसतंय कुठे, पर्याय क्रमांक 4ला म्हणजेच वाडी खाडी. तर हे आपला यमक जुळणारा शब्द कोणता आला, खाडी. म्हणून आपण पर्याय क्रमांक 4चं जे ऑप्शन आहे सर्कल दिलेलं आहे ते त्याला डार्क करायचे. तर हे झाले त्यांनी एक्झाम्पल्स दिलेत. तर आपल्याला प्रॅक्टिससाठी पण त्यांनी काही प्रश्न दिलेत ते आपण सोडवायचे, जेणेकरून आपली कॉन्फिडन्स पण वाढेल आणि प्रॅक्टिससुद्धा चांगली होईल. आता त्यांनी प्रश्न दिलेला आहे बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा. म्हणजे इथे जे काही 4 पर्याय दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये जो ऑड शब्द आहे तो तुम्हाला शोधून काढायचा आहे आणि ते तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता बघा पहिला प्रश्न काय दिला आहे. पर्याय क्रमांक 1 माप, 2 धाप, 3 साप आणि 4 चाक. तर ह्याच्यात आपल्याला लगेच कळतं आहे बघा, हे पहिले जे ऑप्शन आहेत ना माप, धाप, साप, ह्याच्यात एंडिंग लेटर प प प आहे. पण जे शेवटचं ऑप्शन दिले चाक, तर त्याच्यात क हा वेगळा आहे. म्हणजे हे आलं तुमचं करेक्ट आन्सर नंबर 4. म्हणून 4 नंबरच्या सर्कलला तुम्हाला डार्क करायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन फणी, दुसरा आहे दोरी, तिसरा पर्याय आहे मणी आणि चौथा पर्याय आहे कणी. तर या सर्वांमध्ये नी हा एंडिंग लेटर बघा तिघांमध्ये आहे तो सेम आहे. म्हणजे न बसणारा कोणता आहे ह्याच्यात तर री, दोरी. म्हणून 2 क्रमांक आन्सर जे आहे तर त्या 2 क्रमांकाच्या सर्कलला तुम्हाला डार्क करायचे. नंबर 3चा प्रश्न बघा, त्याच्यात दिलेले ऑप्शन बघा काय आहेत. पहिलं ऑप्शन आहे मला, दुसरं आहे ताल, तिसरं आहे गाल आणि चौथं आहे लाल. तर ह्या पहिलं सोडून बाकीच्या सगळ्यांना बघा ल साऊंड एंडिंगला आहे आणि ते सगळे रायमिंग वर्डमध्ये आहेत. पण पहिलं जे आहे ते मला, लला काना दिला आहे ना, त्याच्यामुळे हे ऑड आहे आणि त्याच्यामुळे फर्स्ट जो नंबरचं तुमचं सर्कल आहे त्याला तुम्हाला डार्क करायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 4 बघा,
त्याच्यात ऑप्शन दिलं आहे नंबर 1 आहे बाबा, दुसरं आहे आई, तिसरं आहे माई आणि चौथं आहे ताई. आई, माई, ताई या सर्वांच्या एंडिंगला ई लेटर येते, त्यामुळे हे रायमिंग आहेत. आणि बाबा जो आहे ते ऑड मॅन आउट आहे, त्याच्यामुळे नंबर 1चं जे सर्कल आहे त्याला तुम्हाला डार्क करायचं आहे. प्रश्न 5वा बघा, काय दिलं आहे? पहिलं ऑप्शन तळे, दुसरं मळे, तिसरं गळे आणि चौथं कळी. तर आता हे वाचताना पण तुमच्या लक्षात येते की पहिल्या सगळ्यांना पहिले 3 जे ऑप्शन आहेत त्यांना ळे ळे एंडिंगला आहे आणि चौथं आहे त्याला ळी आहे, ळला दुसरी विलांटी आहे. जरी ळ लेटर असलं तरीसुद्धा विलांटी आणि मात्रांनी साऊंड बदलतात, त्यामुळे चौथा क्रमांक जो आहे तो तुमचं करेक्ट आन्सर आहे, त्याला तुम्हाला सर्कल करायचं. आता पुढे प्रश्न क्रमांक ब दिलेला आहे. याच्यात काय दिलं आहे बघा बरं, खाली दिलेल्या शब्दांचे यमक जुळणारे शब्द निवडा. म्हणजे आता त्यांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे एक, आणि त्या शब्दाशी तुमचं मॅच होणारं रायमिंग वर्ड तुम्हाला शोधायचं आणि तेच तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. जसं की आता पहिलं दिलं आहे बघा, त्यांनी पहिला शब्द काय दिला आहे? झाड. तर झाड या शब्दाशी यमक जुळणाराच तुमचा शब्द असला पाहिजे. तर त्यासाठी काय पर्याय दिला आहे बघा बरं. पर्याय क्रमांक 1 आहे कडी, पर्याय क्रमांक 2 माड, पर्याय क्रमांक 3 फूड आणि पर्याय क्रमांक 4 कीड. आता ड एंडिंग लेटर तर ड असलं पाहिजे, म्हणजे पहिलं ऑप्शन कडी हे तर बिलकुलच नाही येते याच्यामध्ये. आता उरलेले जे 3 आहेत, कारण या तिघांच्या पाठी पण ड आहे, जरी तिघांच्या पाठी ड असला तरीसुद्धा त्यांचा उच्चार हा मिळता जुळता असला पाहिजे ना. झाड, झाड ह्या शब्दाशी मिळता जुळता उच्चार असला पाहिजे. तर तो कोणता येतोय ते आता बघायचं. झाड, मग दुसऱ्या क्रमांकाचा आन्सर बघा माड. तर हेच आपलं करेक्ट आन्सर आहे हे आपल्याला कळलं आहे, पण तरी तुमच्या माहितीसाठी मी फक्त पुढचे ऑप्शन वाचून दाखवते की ते का करेक्ट नाही आहेत. तर झाड आहे, 3 नंबरचा पर्याय दिला आहे फूड, हे कुठेही रायमिंग होत नाही आहे. परत 4 क्रमांकाचं ऑप्शन दिलं आहे कीड, तर झाड आणि कीड कुठे मॅचिंग नाही आहे. म्हणजे झाड आणि माड हे तुमचं यमक जुळणारा शब्द आहे, म्हणून 2 नंबरचा जे सर्कल आहे त्याला तुम्हाला डार्क करायचं आहे. आता 7वा प्रश्न बघा काय दिला आहे बाक, आणि त्याचे ऑप्शन बघा काय दिलेत. पहिलं आहे बाकी, दुसरं ताट, तिसरं धाक आणि चौथं बाग. आता याच्यात एंडिंग साऊंड क वालं कोणतं आहे? तर धाक. बाकीचे कुठे क साऊंड नाहीच आहे, आणि ते तुम्ही मॅच करून बघा बाक आणि धाक, हे तुम्हाला इथल्या इथे लगेच आन्सर मिळालं. त्यामुळे तुम्ही 3 नंबरच्या सर्कल ऑप्शनला सर्कल करा. आणि नाहीच कळलं तर तुम्ही ते पर्यायासमोर वाचून बघू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल. आता पुढचा प्रश्न आहे पोळी. पोळीचे रायमिंग वर्ड आपल्याला शोधायचं आहे. तर पहिला क्रमांक दिला आहे वाळा, दुसरा नंबर आहे टाळी, तिसरा मोळी आणि चौथा भाजी. आता याचं बघा पोळीचं एंडिंग लेटर काय आहे? ळी. तर ळीवालं इथे कोणतं दिसतं आहे? तर पहिलं तर नाहीच आहे याच्यात, दुसरं आहे, तिसरं आहे, चौथं अजिबात नाही. मग आता दुसरं आणि तिसरंमध्ये तुमचं करेक्ट आन्सर कोणतं असणार हे तुम्हाला शोधायचं आहे. पोळी आणि टाळी मॅचिंग होतं आहे का? नाही. जरी एंडिंग लेटरचं साऊंड सेम असला ळी तरीसुद्धा पूर्ण शब्दाचं उच्चार जुळत नाही आहे. जसं पोळी आणि टाळी नाही होत, पण पोळी आणि मोळी हा मॅचिंग होतो आहे शब्द, म्हणून पोळीचं करेक्ट आन्सर येणार नंबर 3चा पर्याय मोळी. म्हणून मग 3 नंबरच्या सर्कलला तुम्हाला डार्क करायचं आहे. आता पुढे बघा बरं 9 नंबरचा प्रश्न गारा, आणि त्याला दिलेले ऑप्शन्स आहेत मरा, 2 नंबरचं आहे सार, 3 नंबरचं गरे आणि 4 नंबरचं चारा. तर आता याच्यात रा साऊंड असलेलं कोणतं आहे? तर नंबर 1चं ऑप्शन आहे आणि नंबर 4चं, मधले 2 तर येणारच नाही त्याच्यामध्ये, हो की नाही. तर आता गारा आणि मरा होतं आहे का? नाही, कुठेतरी वेगळं वाटतंय. आता बघा गारा आणि चारा होतो आहे का? होतो आहे, कारण शब्द यमक जुळणारे येत आहेत, गा आणि चा. तसं गारा आणि चारा हे, म्हणून ह्याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. त्यामुळे 4 नंबरच्या सर्कलला तुम्हाला कलर करायचं. आता 10वा प्रश्न बघा काय दिला आहे काल, आणि ऑप्शनमध्ये काय दिलं आहे बघा परवा, पाल, चल आणि कौल. तर इथे कन्फ्यूज करायला दिलं बघा काल आणि परवा. तर अशा ह्याच्यात न अडकता आपल्याला सरळ ऑप्शन लक्षात ठेवायचं आहे. एंडिंग लेटर ल आहे का इथे कुठे? तर पहिल्यामध्ये नाही आहे, त्यामुळे तो ऑप्शनच नाही. दुसऱ्यामध्ये आहे, तिसऱ्यामध्ये आहे आणि चौथ्यामध्ये पण आहे. पण आता
जरी ह्या तिघांमध्ये असलं तरी आपल्याला साऊंड मॅच करायचं आहे. तर काल आणि पाल हे करेक्ट आहे, पण तरी आपण पुढे पाहूया. काल आणि चल नाही आहे, कारण इथे का आणि इथे च आहे, चला काना नाही आहे. पण इथे जर चाल असतं तर हे सुद्धा आलं असतं. ठीक आहे. आणि काल आणि कौल तर याच्यात नाही होत आहे, कारण इथे का दिलं आहे आणि इथे कौ दिलं आहे. ठीक आहे. म्हणजे असा तुम्ही फरक लक्षात घ्या की हे असं का दिलं आहे ते. तर काल आणि पाल हे करेक्ट रायमिंग वर्ड आहे, म्हणून नंबर 2चं जे सर्कल आहे त्याला तुम्हाला डार्क करायचं आहे. तर कसं वाटलं हे लॉजिकल रायमिंग वर्ड्स? म्हणजे आता तुम्हाला ह्याच्यात लॉजिक कसं लावायचं हेही कळलं. आत्तापर्यंत तुम्हाला फक्त मॅचिंग वर्ड्स, तुम्ही ऐकलेले मॅचिंग वर्ड जुळवत होतात किंवा यमक जुळवणं, हा कदाचित शब्द तुम्ही ऐकलासुद्धा नसेल, पण हे तुम्हाला माहितीचंच होतं. पण हे थोडं नियमात बसून आणि थोडं आपल्या ज्ञानाचा उपयोग करून अशा प्रकारे तुम्हाला हे यमक जुळणारे शब्द पटकन शोधून काढायचे. याची तुम्ही प्रॅक्टिस केल्याने होणार काय, एकतर आता मला आन्सर मिळतं आहे ते बरोबर आहे, पण ते तसंच घेऊन जर मी पुढे गेली तर तुम्हाला कळणार नाही ना की हे कसं आहे. त्यासाठी मी तुम्हाला हे वाचून दाखवते. पण हे वाचून, ऐकून आणि सराव करून, म्हणजेच काय तर प्रॅक्टिस केल्यामुळे तुमचं ज्ञान वाढत जाणार आहे, शब्दांवरती तुमची नजर बसणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते पटकन वाचता येणार आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हणते की याची प्रॅक्टिस करा. हे काहीही हार्ड नाही आहे, फक्त तुम्ही समजून घ्या आणि मगच त्याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला हे सगळे प्रश्न अगदी चुटकीत सोडवता येणार आहेत. सो पुढच्या लेसनसाठी तयार राहा. तो सुद्धा असाच इंटरेस्टिंग लेसन असणार आहे, त्यामुळे हा लेसन नीट समजून घ्या आणि पुढचा लेसन बघायला अजिबात विसरू नका. आणि आजचा समजला असेल धडा तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.